मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिफारस केली मात्र सीपीनी परवाना दिला नाही। कुणाचा दबाव होता? चौकशी होणार। कुणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। अजित पवारांची माहिती। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। पोलीस आयुक्तांच्या सहीनच परवाना मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही। परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश फेटाळला होता। पुणे पोलिसांची माहिती। नागपुरात आज ओबीसींचा मोर्चा। मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी। वडेट्टीवारांचा प्रतिभा धानोरकर, अनिल देशमुख उपस्थित राहणार। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। विजय वडेट्टीवारांचा इशारा। तर योग्य मार्ग काढला जाईल, अजित पवारांचं उत्तर। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। लक्ष्मण हाके आक्रमक। सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही। खूप योजना आल्या, त्यातील काही चालू राहतात तर काही बंद होतात। आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं विधान। फडणवीस आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं बैठक। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला अटक। गोळीबार प्रकरणातील मोठा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये लढत। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची 2 नोव्हेंबरला निवडणूक होणार। जळगावच्या मुक्ताईनगरमधील रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा। बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं साहित्य लुटून नेल्याची घटना। 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कफ सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल याचिकेवर आज सुनावणी। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या पीठासमोर सुनावणी होणार। कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचे मृत्यू। तिसऱ्या दिवशीही कोल्हापुरातील स्टील उद्योजकावरील आयकर विभागाचा छापा सुरूच। आयकर विभागानं उद्योगाशी संबंधित कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती। सूत्रांची माहिती। भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता। यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चा निघणार। एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास सवलत योजना लागू। 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवसांचा प्रवास करता येणार। मेट्रो 3ला मुंबईकरांची पसंती। काल दिवसभरात 1,56,456 मुंबईकरांचा मेट्रोनं प्रवास। आरे चिविलार ते कफ परेड मेट्रो मार्गावर मुंबईकरांचा एकाच दिवसामध्ये विक्रमी प्रवास। आज कर्जत खोपोली लोकल रद्द। कर्जत स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार। राज्यातील रस्ते वस्त्यांची जातीवाचक नावं बदलणार। ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी। ग्रामपंचायतींना प्रस्ताव देण्याचे अधिकार। महापुरुषांच्या नावाला प्राधान्य। दिल्लीनंतर आता उबरची कॅराव्हॅन सेवा पुणे आणि मुंबईतही सुरू होणार। स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह, छोटा फ्रीज, पलंग अशा सुविधांनी सज्ज असलेल्या या गाडीत धावत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार। पुढील 2 दिवस महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज। काही भागातून मोसमी वारे माघार घेण्याची शक्यता। बँका 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवण्याच्या तयारीत। डुप्लिकेट पासबुक 100 रुपये तर अतिरिक्त चेक पेमेंट थांबवण्यासाठी बँका 200 रुपये शुल्क आकारणार। म्हाडाच्या कोकण मंडळाची उद्या सोडत निघणार। 5,354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार। ब्रिटनमधील प्रमुख 9 विद्यापीठांचे कॅम्पस लवकरच भारतात सुरू करण्यात येणार। पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची घोषणा। फिलिपाईन्समध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप। भूकंपामुळे सुनामीचा इशारा। भूकंपाचे आणखी धक्के बसण्याची शक्यता।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.